दिवसभराची कामं मी मॉर्निंग सेशनमध्ये संपवून ऑफिसमध्ये माझ्या चेअरवर दोन्ही हात डोक्यामागे घेऊन थोडा रिलॅक्स झालो होतो. तेवढ्यात इंटरकॉम वाजला. बाहेरून ऑफिस बॉय म्हणाला, कोणी बाई आल्यात भेटायला, आत पाठवू? कोण? ओळखीचे आहेत म्हणाल्या म्हणून नाव नाही विचारलं. मी हो म्हटलं. मी विचार करत होतो, आता कोण? तेवढ्यात त्यात आलेही, अत्यंत नीटनेटक्या. मी बसा म्हटलं. माझी नजर त्यांच्या चेहऱ्यावर गेली. हलकीच नजर भेट, हलकीच नजर भेट आणि विस्मृतीस जाग. हलकीच नजर भेट आणि विस्मृतीस जाग. स्मृतिगंध उसळता मनात, स्मृतिगंध उसळता मनात. आठवे भेटीचा मस्त धुंद गंध. हलकीच नजर भेट, हलकीच नजर भेट. मला आश्चर्याचा धक्काच बसला. गुड आफ्टरनून, कसा आहेस? आवाज ऐकला आणि खात्रीच पटली माझी. बसताना तिने तिची लांब वेणी डाव्या खांद्यावरून पुढे घेतली आणि मी एकदम म्हणालो, वासंती तू? हो मीच. का? आश्चर्य वाटलं. मी म्हणालो, हो म्हणजे, पण कालच अलकाचा फोन आला होता. तू इंडियात आली असेल तर सांगितलं मला आणि माझा पत्ता घेतलास हेही सांगितलं. पण आज लगेच इथं माझ्या समोर याचं फक्त आश्चर्य वाटलं. आम्ही खूप वर्षांनी भेटत होतो. जवळजवळ 25-एक वर्ष झाली. वसंता, काम संपलंय ना तुझं? हो. चल. कुठं? बीचवर. तिचं ते आवडतं ठिकाण होतं. पोहायला येत नसलं तरी पसरलेलं अथांग पाणी तिला खूप आवडायचं. मी माझ्या 5व्या मजल्याच्या ऑफिसमधून खिडकीचा पडदा बाजूला सारला आणि बाहेर नजर टाकली. पुन्हा खुर्चीपाशी आलो. ऑफिसच्या घड्याळात 4चे ठोके पडले होते, म्हणजे बीचवर पोचायला 5. मी एकदा तिच्याकडे बघितलं, घड्याळाकडे बघितलं आणि पुन्हा बाहेर. म्हटलं चल. बीचवर गेलो. सगळीकडे नजर फिरवली. एका शांत ठिकाणी बोट करून म्हटलं चल. त्या तिथं तिने मान हलवली. तिथे जाऊन आम्ही बैठक मारली. तोपर्यंत ती शांत होती आणि मी विचारत होतो. ही आजची भेट आगंतुक, अचानक, का ती मुद्दाम भेटायला आली होती? काही सांगता येत नाही. हेच खरं. थोडा वेळ शांततेत गेला तेव्हा ती बसल्या बसल्या वाळूत रेघा मारत होती. मी सुरुवात केली. वासंती, कॉलेजची वर्ष संपल्यावर तू अचानक कुठे गायब झालीस? इतकी वर्ष काहीच कळलं नाही. ती गंभीरच होती. मी केली चौकशी अनेक वेळा, अनेक ठिकाणी, पण कुठूनही समर्पक उत्तरं नाही आली. कुणाकडूनच. मी तिच्याकडे बघितलं. आतल्या आत
चिडचिड होत असावी तिची जाणवली मला. तिने थोडं रागानंच बघितलं माझ्याकडं. माझ्या खरं बोलण्यामुळं पहिल्या इतकी संतापलीस नाही, म्हणजे नाकाचा शेंडा लाल होणे इतपत, म्हणजे तुझ्यात काहीच बदल झाला नाही तर. आणि मुख्य म्हणजे राग आल्यावर तू लाजलीस पुन्हा पहिल्यासारखी. आता मात्र तिनं माझ्याकडे सरळ बघितलं. तेवढ्यात मी तिला म्हटलं, वासंती, मी तुला विचारलं होतं त्यावेळी, पण तू त्याचं काहीच उत्तर दिलं नाहीस आणि नंतर गायब. ही माझी चूक होती काय? मी तिच्याकडे बघतच होतो. तिच्या पाणीदार डोळ्यात पाणी दिसलं मला, जे तिनं हलकंच मला दिसणार नाही अशा पद्धतीनं पुसायचा प्रयत्न केला. आणि आता मी गंभीर झालो, सावरलो आणि विषय बदलायचा म्हणून म्हटलं, वासंती, कॉलेजमध्ये असताना एकाच रस्त्यानं, एकाच फुटपाथवरून, एकाच ठिकाणी अनेक वेळा आपण जात होतो. आठवतंय तुला? ती म्हणाली. मी पुढं चालू ठेवलं माझं बोलणं. वासंती, तुझ्या काळ्याभोर केसांच्या वेणीचा कमरेखाली रोवणारा शेपटा तुझ्या चालीचा डौल दाखवत असायचा. खरं तर मी तुला कितीतरी वेळा पाठमोरा पाहायचो मुद्दाम. मी किती फिदा होतो तुझ्या चालीवर माहितीये तुला. गप्पा मारताना मधूनच गालातल्या गाल्यात तुझ्या हसण्यावर, थोडंसं चिडून मारलेल्या मानेच्या मुरक्यावर, तुझ्या लटक्या रागावर, तुझ्या आवडत्या आबोलीच्या रंगावर आणि रागावल्यावर सुद्धा लाजण्यावर किती फिद होता माहितीये मी. मधली सगळी वर्ष विसरून, स्थळ काळाचं भान हरपून, वेळेचं भान सोडून मी बोलत होतो आणि बोलत राहिलोय. या साऱ्या गोष्टी इतके दिवस माझ्या हृदयात जपून ठेवल्यात म्हणून रागावलीस का? आणि मुख्य म्हणजे तो हक्क तू मला दिला नसताना सुद्धा. पण वासंती, ही माझी वैयक्तिक संपत्ती आहे बरं का. मी हसत हसत आणि लाडीकपणे म्हणालो, आणखी एक वासंती, मी तुला विचारला तो प्रश्न आजपर्यंत मी कोणालाही विचारला नाही. तुझं उत्तर केव्हाही येईल म्हणून. आता माझेही डोळे पाणावले होते. ती गैवरून माझ्याकडे बघत बघत एकच शब्द बोलली, वसंता, वसंता. मी पुन्हा सावरलो क्षणात आणि म्हणालो, मी छान आहे तसं. पुढं खूप शिकलो, समाजाच्या उपयोगी पडलो, नाव, पैसा, प्रतिष्ठा सगळ्यांनी भरून पावलं. तिनं माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं. तिला काहीतरी बोलायचं होतं, पण मी माझंच घोडं पुढं दामटलं, कारण मला तिला आणखीन काही सांगायचं होतं. मी पुढे म्हणालो, पण वासंती, आयुष्यात ही पोकळी कधीच भरून निघाली नाही. तुझी उणीव तुझ्या आठवणींनी भरून काढत मी मजेत आहे. आणि हे खरं आहे वेडे. आता हेच बघणं हल्ली असं होतं, तुला वेडी म्हणून मीच वेड्यासारखा बडबडत राहिलोय आणि तू शांतपणे ऐकून घेतेस. केवढा बदल तुझ्यातला, आश्चर्यच आहे. ती थोडा वेळ थांबली.
तिने एक दीर्घ श्वास घेतला. ऊर भरून बराच वेळ गेला. आम्ही बसलो होतो त्या समुद्र किनाऱ्याच्या वाळूत. रेघा मारता मारता तिथेच तिनं घातलेली मांडी सोडून पाय पसरले. दोन्ही हात मागे टेकले. मान मागे घेतली. एक हलकासा झटका दिला आणि सजग झाली. ती सरळ बसली. वेणीचा शेपटा डाव्या खांद्यावरून पुढे घेतला आणि आपल्याच तंद्रीत त्याच्याशी खेळू लागली. गालातल्या गालात हसू लागली. मी तिथून उठलो. थोडं लांब उभा राहिलो आणि तिच्याकडे बघतच राहिलो. काय सुंदर चित्र होतं ते. संध्याकाळची वेळ, सूर्य अस्ताला चाललेला, गुलाबी रंगाच्या छटा पसरलेल्या, सावल्या लांब लांब होत चाललेल्या, बसलेल्या ठिकाणच्या वाळूचा रंगही बदललेला, समुद्राच्या फेसाळ लाटांचाही रंग बदलला. समुद्रकिनाऱ्याची झाडं हलक्याशा वाऱ्याने हलत होती. हे सर्व चालू असताना समुद्राच्या येणाऱ्या लाटांचा कर्णमधुर आवाज, नाद कानाला तृप्त करून जात होता. किती वेळ गेला असा कुणास ठाऊक. अंधार पडू लागला होता. पायावर आलेल्या लाटेनी मी भानावर आलो. पुढे वासंती तशीच बसली होती, येणाऱ्या लाटांना स्पर्श करीत. बहुधा त्या तिला सुखावत असत. समुद्र किनाऱ्यावरचे दिवे लुकलुकत होते. मी हाका मारल्या, वासंती, वासंती. उत्तर नाही. मी जवळ गेलो. ती तशीच वेणीच्या शेपट्याशी खेळत होती. मी तिला हलवलं. मला म्हणाली, बैस बैस वसंता. मी म्हटलं, इथं नको, तू उठ, चल आता. मी तिला उठवण्यासाठी माझा हात देत होतो. तोच हात धरून तिनं मला खाली बसवलं तिच्याजवळ आणि म्हणाली, मला बोलायचंय वसंत, मला बोलायचंय. तुझ्या इतकं नाही काय घडलं गेलंय आयुष्यात. तुझ्या इतकं नाही काय घडलं गेलंय आयुष्यात हे नाही सांगणार मी तुला, कधीच नाही. पण ऐक वसंत, 25 वर्षापूर्वी मी निघून गेल्यानंतर माझ्या आयुष्यात पुन्हा वसंत फुललाच नाही रे. पुन्हा वसंत फुललाच नाही. माझं चुकलं. मी तुला हो म्हणायला पाहिजे होतं त्यावेळी, म्हणणारही होते. पण त्या म्हणला तर काय अर्थ आहे रे. मी निशब्द झालो. डोळ्यांच्या कडा पुन्हा ओलावल्या माझ्या. एवढ्यात ती उठली आणि समुद्राच्या लाटांमधून झटकन चालू लागली. मी भानावर आलो. मला माहित होतं तिला पोहता येत नाही. माझ्या काळजात एकदम धस्स झालं. मी पुन्हा तिला हाका मारल्या मोठ्यांदा, वासंती, वासंती. तिनं मागं वळून बघितलं नाही. एक मोठी लाट आली आणि तिला समुद्राच्या पोटात घेऊन गेली. मीही आवेगाने लाटेत शिरलो, तसाच बेभान होऊन तिला वाचवण्यासाठी, तिला पकडण्यासाठी, मला वाचवण्यासाठी, का आयुष्य संपवण्यासाठी, का आयुष्य वाचवण्यासाठी. काळच उत्तर होतंच. तिच्या त्या आवाजात
माझ्या मनातले विचार तिच्या आवाजात मला ऐकू येत होते. त्याही परिस्थितीत थांबलो मी एकटा इथे कशाला, एकट्याची अस्मिता विच्छिन्न आहे. शांतता निष्पर्ण इथली सर्व साक्षी, शब्द केवळ गोंधळाचं चिन्ह आहे. श्वाससूचक जीवनाचे बंद आता, मृत्यूने इथली हवा संपन्न आहे.